नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब सुतार. आज आपण चित्रपट, नाटक आणि ग्रंथ परीक्षण अभ्यासणार आहोत. शिक्षण प्रसारामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली साक्षरता, साहित्य, नाटक, चित्रपट, संस्कृतीबद्दल ही वाढती रसता, यातून निर्माण झालेले अभिरुचीचे विविध स्तर एका बाजूला, तर प्रकाशन संस्थाचे नवलेखकांना प्रोत्साहन, नाटक मंडळींचा उत्साह, चित्रपट निर्मात्यांची स्वागतशील भूमिका यामुळे वाढत निघालेली निर्मिती दुसऱ्या बाजूला. एकंदरीत अशा आनंददायी व उत्साही वातावरणात परीक्षणे आणि परीक्षक यांची गरज अपरिहार्य बनलेली आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे उपरोक्त कलाक्षेत्रात सर्वच बाजूने पोषक वातावरण असल्याने साहित्य, नाट्य, चित्रपट क्षेत्रात नव्याने आणि पुनःप्रसारित होणाऱ्या सर्व कलाकृतींची माहिती जिज्ञासू रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणे आवश्यक ठरते. परीक्षण संज्ञेचा अर्थ. परीक्षण हा मुख्यतः लेखन प्रकार असून तो प्रिंट मीडियाशी, मुद्रित माध्यमाशी संबंधित आहे. परीक्षण या शब्दामध्ये इक्षती हा संस्कृत शब्द मूळ धातू असून त्याचा अर्थ पाहणे, दर्शन घेणे असा आहे. तर इक्षती या धातूला लागणाऱ्या परी या उपसर्गाचा अर्थ चहूबाजूने, चारी बाजूने असा होतो. चहूबाजूंनी पाहणे किंवा दर्शन घेणे म्हणजे परीक्षण करणे असा अर्थ असलेला हा शब्द विविध क्षेत्रात वापरला जातो. इंग्रजीत यासाठी रिव्ह्यू, टू टेस्ट किंवा टू एक्झामिनेशन असा शब्द वापरला जातो. माती परीक्षण, पाणी परीक्षण, पीक परीक्षण, क्रीडा परीक्षण, विज्ञान प्रयोगांचे परीक्षण अशा विविध क्षेत्रात ही संज्ञा वापरली जाते. तथापि ग्रंथ, चित्रपट, नाटक या कथात्मक कला प्रकारांशी या संज्ञेचे असले नाते विशेष प्रकारचे आहे. भारतीय साहित्यातील ग्रंथ परीक्षणाचा उगम. भारतीय साहित्याच्या परंपरेत ग्रंथ परीक्षणाचा उगम झाला तो आधुनिक साहित्याच्या बरोबरीने. प्राचीन मध्ययुगीन काळात ग्रंथनिर्मिती होत होती, पण ग्रंथ परीक्षणाच्या माध्यमातून ग्रंथाची ओळख अथवा संक्षिप्त माहिती सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवण्याची प्रथा नव्हती आणि सोयही नव्हती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय परंपरा सर्वसामान्य माणसाला ग्रंथ परिशीलनाचा हक्क नाकारत होती. सामान्य माणसाला ग्रंथाचा थोडा बहुत परिचय होत असे, तो कथा कीर्तनातील विवेचनातून आणि प्रवचनातून. दुसऱ्या बाजूला छपाईची सोय नव्हती, परिणामी दैनिक नियतकालिकाची परंपराही नव्हती. जेव्हा इंग्रजांच्या राजवटीबरोबर छपाईचे यंत्र आले आणि वर्तमानपत्रे, नियतकालिके प्रसारित होऊ लागली, तेव्हा ग्रंथ विश्वातील घडामोडीचा एक भाग म्हणून ग्रंथ परीक्षणे लिहिली जाऊ लागली व छापली जाऊ लागली. त्यातून ग्रंथ परीक्षण प्रसिद्ध करण्याची ही प्रथा विविध ज्ञानविस्तार मासिकाने 19व्या शतकातच सुरू केली असे दिसते. एकंदर समीक्षेचा परीक्षण हा प्रकार आधुनिक वाङ्मयाच्या प्रारंभ काळात जन्मास आला. आधुनिक नाटक आणि चित्रपटही आधुनिक वाङ्मयाच्या बरोबरीने उदयास आले. ग्रंथ परीक्षणाची गरज. परीक्षण ही संज्ञा विचारात घेताना परीक्षणाशी संबंधित संहिता ही कोणत्या एका क्षेत्राशी बांधील नसते. साहित्य, संस्कृती, विविध कला, क्रीडा, संगीत, चित्र, शिल्प, राजकारण, विज्ञान, ग्रंथ, कृषी क्षेत्र इत्यादी कोणत्याही क्षेत्राशी संबंधित संहितेचे परीक्षण केले जाऊ शकते. किंबहुना प्रत्येक संहितेची ती गरज असते. ग्रंथ परीक्षणाचा उद्देश स्पष्ट करताना वि. चौगुले म्हणतात, पुस्तक वाचकांकडे घेऊन जाणे, त्या पुस्तकाविषयी रसिक वाचकाचे कुतूहल जागृत करणे, वाचकाच्या आस्वाद क्षमतेत भर घालणे, जाता जाता त्या पुस्तकाचे नेमके स्थान दिग्दर्शित करणे, लेखकाच्या शैलीचा परिचय करून देणे हे परीक्षणकर्त्याचे काम असते. हे उद्दिष्ट फक्त ग्रंथ परीक्षणापुरते न घेता सर्व प्रकारच्या कलाकृतीच्या परीक्षणांना लागू ठरते. कलाकृती आणि रसिक यांची भेट घडविणे, कलावंताच्या कलासामर्थ्याची किंवा विचारवंताच्या विचारसामर्थ्याची झलक दाखविणे, संहितेतील वर्णविषयाची ओळख करून देणे, काही प्रमाणात मर्यादांचाही उल्लेख करणे, निर्मात्यासाठी अभिप्राय व्यक्त करणे अशा उद्देशाने परीक्षण लिहिले जाते. ग्रंथ परीक्षणाचे उद्देश.
आज विविध क्षेत्रात वैविध्यपूर्ण ग्रंथ निर्मिती होत आहे. अनेक ग्रंथ वाचकांसमोर येत आहेत. हे सर्वच ग्रंथ दर्जात्मक व गुणात्मक स्वरूपाचे असतातच असे नाही. त्यातही चांगले वाईट सकस निकस असू शकते. त्यातून चांगले निवडण्याची त्याला मार्गदर्शनाची आवश्यकता असते आणि असे मार्गदर्शन त्याला ग्रंथपरीक्षणे करू शकतात. एखादा ग्रंथ समजून घेण्यासाठी अशी परीक्षणे उपयोगी पडतात. वाचकांच्या परीक्षणाच्या बाबतीत 2 गोष्टी दिसून येतात. आधी ग्रंथ वाचून नंतर त्याचे परीक्षण वाचनात आले तर त्या ग्रंथातील काय घ्यावे व काय घेऊ नये याची वाचकाला जाण आलेली असते. ग्रंथाबद्दलची आपली मते परीक्षकाच्या मताशी ताडून पाहता येतात. एखाद्या कलाकृतीचे परीक्षण आधी वाचले असेल तर त्याचे त्या कलाकृतीचे आकलन अधिक चांगल्या प्रकारे होते. आधी परीक्षण वाचल्याने तो ग्रंथ वाचण्याची उत्सुकता निर्माण होते व ग्रंथ समजून घ्यायला मदत होते. चांगला साहित्याचा पुरस्कार करण्यासाठी तर एखाद्या ग्रंथातील अपप्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी ग्रंथ परीक्षणाचा उपयोग होतो. म्हणजे ग्रंथाचे मर्म व वर्म समीक्षक वाचकांसमोर उलगडत असतो. एखाद्या अनाकलनीय साहित्यकृतीचे रहस्य परीक्षणात उलगडले जाते. परीक्षणाच्या वाचनाने वाचकाची आस्वादन प्रक्रिया सुधारते. ग्रंथ परीक्षणाचे प्रकार. ग्रंथ परीक्षण ही आजची महत्त्वाची गरज झालेली आहे. जसे एखादा उत्पादक आपल्या मालाची जाहिरात करतो तसेच ग्रंथ परीक्षण केल्याने त्या ग्रंथाची महती घेऊन वाचक तो ग्रंथ वाचण्यास प्रवृत्त होतो. ग्रंथ परीक्षणे विविध पातळ्यावरून केली जातात. एक म्हणजे वाङ्मयीन अभ्यासाच्या किंवा संशोधनाच्या भूमिकेतून. विशिष्ट व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी व्यापार, कृषी, सहकार, उद्योग किंवा 3 ग्रंथ व्यवहाराला अनुलक्षून अशी ग्रंथ परीक्षणे मासिके, त्रैमासिके, नियतकालिके यातून दिली जातात. अशा ग्रंथ परीक्षणाने साहित्यकृतीचे मूल्यमापन तर होतेच, त्याबरोबर सर्वसामान्य माणसाच्या मनात वाचनाबद्दल आवड निर्माण होते. वाचकाची वाङ्मयीन अभिरुची वाढण्यास मदत होते. त्यांच्या साहित्यविषयक जाणीवाही संस्कारित होतात. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयात न जाताच एखाद्या ग्रंथाचा परिचय, त्यावरील विविध मते, त्याचे परीक्षण घरबसल्या सहज उपलब्ध होऊ शकते. ही माहिती अनेक संकेतस्थळावर उपलब्ध असते. यावर विविध ग्रंथांचा आढावा, परीक्षणे, विविध माहिती अभ्यासकांना मिळू शकते. साहित्य व्यवहाराची माहिती जिज्ञासूंना होते. आर्कूट, फेसबुक यासारख्या अनेक संकेतस्थळावर साहित्यिक आपली विविध मते कळवितात. त्यावर अभ्यासक आपली मते नोंदवू शकतात. ग्रंथ परीक्षणाचे स्वरूप. ग्रंथ परीक्षण कसे करावे? ग्रंथ परीक्षण करताना परीक्षकाला त्यातील विषयांचे संपूर्ण ज्ञान असावे. ग्रंथ वैचारिक असेल तर त्यातील गाभा व मांडलेला विषय याची जाण असावी. ग्रंथ मानसशास्त्रीय संकल्पनेवर आधारित असेल तर त्या संकल्पना माहीत हव्यात. त्याचप्रमाणे ललित विषय असेल तर त्याची सर्वांगीण माहिती असावी. समजा वैचारिक ग्रंथ महात्मा फुलेंच्या चरित्राचे परीक्षण करायचे असेल तर परीक्षकास प्रथम ग्रंथकाराने महात्मा फुल्यांच्या चरित्रातील प्रमुख घटनांचा परामर्श घेतला आहे हे सांगावे लागेल व त्याचे विश्लेषण करावे लागेल. यासाठी परीक्षकास महात्मा फुल्यांचे चरित्र माहिती असायला हवे. त्याच्या कार्यकर्तृत्वाची ओळख हवी. मगच लेखकाने त्या चरित्राचा लावलेला अन्वय सांगावा. महात्मा फुल्यांच्या व्यक्तिमत्वाचे यथातथ चित्रण केले आहे की नाही याचा परामर्श घ्यावा. चरित्र लेखकास तत्कालीन वातावरण उभे करता आले की नाही याची चिकित्सा करावी. चरित्र हा एक व्यक्तीचा इतिहास असतो. त्यात सत्याचाच वेध घेतला जातो. जसे घडले तसे त्यात आले पाहिजे. हा निकष लावून चरित्र ग्रंथाची तपासणी करायला हवी. चरित्रकाराने चरित्र नायकाच्या जीवनातील घटनांची केलेली निवड, रचना, मांडणी याची परिणामकारकता तपासली जावी. कथनशैली, शब्दसंपदा या गोष्टींचे मूल्यमापन परीक्षणात यावे. या चरित्राच्या लेखनाने चरित्र वाङ्मयात काय भर पडली हेही सांगितले जावे. ललित साहित्य कृतीचे परीक्षण करताना ते वेगळ्या पद्धतीने करावे लागते. त्या कलाकृतीतील भावविश्व, जीवनानुभव
माहिती असावी लागतील. ज्या ग्रंथाचे परीक्षण करावयाचे त्या ग्रंथाच्या लेखकाविषयी, त्या ग्रंथाच्या विषयाविषयी प्रथम परिचय करून द्यावा. ग्रंथाचे नाव व प्रकाशन काल याची नोंद करावी. ग्रंथाचा विषय व आशयाचे विस्तृत विवेचन करावे. येथे परीक्षकाला स्वतःचे मत नोंदवण्याचे स्वातंत्र्य असते. आशयाचे विवेचन करताना त्या ग्रंथातील मुद्द्यांचा उल्लेख करावा. त्याचबरोबर ग्रंथात दिलेल्या अवतरणाची चर्चा करावी. ग्रंथाच्या विषयातील वेगळेपण सांगावे. नवीन आलेल्या ग्रंथांची ओळख करून देणे हाच परीक्षणाचा मुख्य हेतू असल्याने त्या ग्रंथात कोणते नवीनपण आले आहे हे लक्षात घ्यावे व ते परीक्षणातून मांडावे. पुस्तक परीक्षण करताना पुस्तक वाचकांकडे घेऊन जाणे, त्या पुस्तकाविषयी रसिक वाचकाचे कुतूहल जागृत करणे, वाचकांच्या आस्वाद क्षमतेत भर घालणे, जाता जाता त्या पुस्तकाचे नेमके स्थान दिग्दर्शित करणे, लेखकाच्या शैलीचा परिचय करून देणे हे परीक्षण कर्त्याचे काम असते. आपली स्वतःची वाङ्मयविषयक भूमिका न सोडता आपल्या परीक्षणाद्वारे समीक्षकाला वाचकांशी संवाद साधता आला पाहिजे. हा संवाद अधिक स्नेहशीलतेने परंतु तर्ककर्कश आणि कठोर न बनता साधणे यात परीक्षणकाराचे कौशल्य असते. ज्या ग्रंथाचे परीक्षण करायचे त्यातील विषयाच्या मांडणीचे वेगळेपण, आशयाचे सामर्थ्य व वाङ्मयीन सौंदर्य, लेखकाची शैली, ग्रंथाची गुणवत्ता व उपयुक्तता अशी लेखनात लेखकाला लाभलेले यशापयश याचा समग्र लेखाजोखा असावा. निरपेक्ष समतोल मूल्यमापन म्हणजे ग्रंथपरीक्षण, त्यात उगाचच शेरेबाजी असू नये. आपण लिहिलेल्या परीक्षणाला योग्य असे शीर्षक द्यावे. हे शीर्षक बहुआयामी असावे. त्यातून आशयाचे मर्म, वैशिष्ट्य व वेगळेपण याचे दिग्दर्शन असावे. त्यामुळे वाचकांना पुस्तकाचा अंदाज येऊ शकतो. परीक्षणाच्या शेवटी पुस्तकाची संपूर्ण माहिती द्यावी. उदाहरणार्थ पुस्तकाचे नाव, लेखक, प्रकाशक, आवृत्ती, पृष्ठसंख्या व ग्रंथमूल इत्यादी. उदाहरणार्थ नग्न सत्य, बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेद, मुक्ता मनोहर, मनोविकास प्रकाशन, पुणे, 30, पृष्ठ 300, मूल्य 300. ग्रंथ परीक्षकाचे विशेष. चांगला परीक्षक हा रसडोळच आस्वादक असतो. साहित्यावर व सर्व वाङ्मय प्रकारावर त्याचे प्रेम असते. साहित्य व्यवहाराची प्रगल्भ जाण असते. साहित्यातील नव्या प्रवाहाबद्दलची माहिती असते. चांगला परीक्षक हा सर्व साहित्यकृतीचे निर्भीड मनाने स्वागत करतो. तो बहुश्रुत असून अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा असतो. ज्ञानशाखेतील नवनवीन संकल्पनांचा उपयोग तो करतो. कोणत्याही ग्रंथाचे परीक्षण करताना तो त्याचे वाचन व सूक्ष्म अध्ययनही करतो. परीक्षक हा वस्तुनिष्ठ भूमिकेतून साहित्यकृतीकडे पाहतो. तो समीक्षकाच्या भूमिकेतून त्याकडे पाहत असतो. तो आपल्या परीक्षणात नव्याने जसे कौतुक करतो तसे अनिष्ट गोष्टींचा निषेधही करतो. साहित्यकृतीचे यथायोग्य मूल्यमापन करण्याकडे त्याचा कल असतो. चांगला परीक्षक साहित्याबद्दल आपल्या परीक्षणातून वाचकांच्या मनात प्रेम निर्माण करतो. वाचकांना अभिरुची संपन्न बनवून सुसंस्कारित करतो. चांगला परीक्षक नवनव्या साहित्य प्रकारांची, विविध प्रवाहांची ओळख करून देऊन वाचकाला साहित्याभिमुख बनवतो व साहित्याची गोडी निर्माण करतो. वाङ्मयीन अभ्यासाचा दृष्टिकोन. ग्रंथपरिचय हा लेखन प्रकार बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांची तोंड ओळख करून देण्याचे काम करतो. त्याचा उद्देश वाचकाला फक्त जुजबी माहिती मिळावी. कोणत्या लेखकाचे नवे पुस्तक बाजारात आले आहे, त्याचा विषय काय आहे, मांडणी कशी आहे, पृष्ठ किती आहेत, किंमत किती आहे आणि ते कसे आहे, इतकी त्रोटक माहिती देऊन साधारणतः पुस्तक परिचय थांबते.
धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात अनेक कामांच्या घाईत गडबडीत फार कमी वेळात साहित्य विश्वात काय नवे आले आहे याची माहिती मिळावी इतकाच माफक हेतू ग्रंथ परिचयाचा असतो. ही ग्रंथ परिचय साधारणतः रविवारच्या दैनंदिन पुरवण्यातील प्रकाशित होत असतात. सुट्टीचा दिवस असल्याने वाचकांना या परिचयपर माहितीमुळे साहित्याच्या क्षेत्रात फेरफटका मारल्याचा आनंद मिळतो. या माहितीतून वाचकाला ग्रंथालयात किंवा पुस्तकाच्या दुकानात नेमक्या पुस्तकाची मागणी करण्यास मदत होते. ग्रंथ व्यवहाराला अनुलक्षून ग्रंथ परिचय. ग्रंथपरीक्षण हा लेखन प्रकार ग्रंथ परिचयापेक्षा काहीसा मोठा पण ग्रंथ समीक्षापेक्षा खूप छोटा असा लेखन प्रकार आहे. ग्रंथपरीक्षण वाचकाला ग्रंथाबद्दल जास्तीत जास्त माहिती पुरविण्याचा प्रयत्न करते, पण या लेखनाचा भर हा ग्रंथाच्या वस्तुनिष्ठ वर्णनाकडे असतो. लेखकाने मांडलेले मुद्दे काहीशे विस्ताराने पण थोडक्यात स्पष्ट करून ग्रंथरूपाचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला असतो. किंबहुना तो ग्रंथ जन्माला घालण्यामागील ग्रंथकाराची भूमिका, ग्रंथाच्या रचनेच्या स्वरूपाची मीमांसा थोडक्यात करून ग्रंथाची वाचकासाठी उपयुक्तता काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न ग्रंथपरीक्षक करीत असतो. ग्रंथाच्या मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत लेखक आणि प्रकाशक यांनी मिळून केलेल्या रचनेची उद्दिष्टांच्या अनुषंगाने केलेली ही तपासणी असते. प्रकाशकाने केलेल्या चुकीच्या मांडणीला लेखकाकडून आक्षेप घेणे अपेक्षित असते. उदाहरणार्थ मुखपृष्ठावरील चित्र किंवा ब्लर्बवरील मजकूर, कॉपीराईट आदी मजकूर, कारण सर्व रचनेला अंतिम जबाबदार लेखकच असतो. ग्रंथ खपासाठी ग्रंथ परीक्षण. नवा ग्रंथ प्रकाशित झाल्यानंतर त्याचा खप व्हावा असे प्रकाशकाला वाटत असते, तर लेखकाला तो जास्तीत जास्त वाचकांच्या हाती जावा असे वाटत असते. त्याकरिता प्रकाशक जाहिरात करीत असतात. आपल्या प्रकाशनाच्या यादीत पुस्तकांची नावे सविस्तर देत असतात, पण चिकित्सक वाचकांना ग्रंथाचे परीक्षण वाचल्यावरच बरीचशी कल्पना येण्यास मदत होते. या दृष्टीने पुस्तक परीक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण ही एक परीक्षणे लिहिणारा लेखक हा ग्रंथाचा किमान जाणकार असतो. त्या विषयाचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक किंवा रसिक पत्रकार ग्रंथ परीक्षण लिहिण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. लिहिलेल्या मजकुराची जबाबदारी परीक्षण लेखक स्वतः घेत असतो. ग्रंथ परिचयामध्ये ते कोणी लिहिले याचा पत्ता नसतो. लेखकाचे नाव दिलेले नसते. ग्रंथाच्या कोणकोणत्या बाजूंचा वाचकांना परिचय घ्यायचा आहे त्याला चांगले भान असते. पुस्तक परीक्षण ही ग्रंथ समीक्षेची अर्करूपे असतात. ग्रंथ परीक्षणामध्ये ग्रंथाची संपूर्ण समीक्षा करणे शक्य नसते, कारण त्याला जागेची मर्यादा असते. तसेच लिहिणाऱ्यालाही मर्यादा पडत असतात. त्यामुळे ग्रंथाचा आस्वाद कोणत्या पार्श्वभूमीवर घ्यावा याची दिशा फार तर सुचवली जाऊ शकते, पण संपूर्ण ग्रंथाचे समीक्षण करणे येथे शक्य नसते. ग्रंथपरीक्षण आणि ग्रंथपरीक्षक या दोहोंचे एक नाजूक नाते असते. ग्रंथविश्वासी असणारे, पुस्तकावर प्रेम करणारे लोकच अशा स्वरूपाचे लेखन करण्याची जबाबदारी घेताना दिसतात. अशा प्रकारच्या लेखनातून आर्थिक मिळकत फारशी नसते. प्रसिद्धी ही बेताचीच मिळत असते. तरीही मोठ्या हिरारीने ग्रंथप्रेमी मंडळी ग्रंथपरीक्षणे लिहून लेखन संस्कृतीला हातभार लावत असतात. काही ग्रंथपरीक्षक हे ग्रंथकर्ते देखील असतात, तर काही ग्रंथपरीक्षक भावी ग्रंथलेखक असतात. ग्रंथपरीक्षण लेखनातून ग्रंथलेखनाच्या मार्गाचे पथिक होऊ पाहत असतात. त्याला बरेच ग्रंथपरीक्षक यशस्वीही होतात. या संदर्भात शंकर सारडा, शं.वी. चौगुले यांचे उदाहरण घेता येईल. एकंदर लेखक होण्याची सुप्त इच्छा असणारे लोक आपल्या लेखनाची सुरुवात ग्रंथपरीक्षणापासूनच करताना दिसतात. ग्रंथपरीक्षण ही वस्तुतः समीक्षेचाच एक प्रकार आहे. समीक्षेत ग्रंथाचे सम्यक दृष्टीने दर्शन घेतले जाते. अगदी तसेच परीक्षणात ग्रंथाचे अनेक बाजूने दर्शन घेतलेले असते. अशा या समीक्षेला परीक्षण म्हणावे लागते. याचे कारण ते तत्कालीन हेतूने
मर्यादित जागेत कमी अवकाशाचे समीक्षण असते, म्हणून त्याला परीक्षण म्हणावे लागते. वस्तुतः परीक्षकाजवळ किमान समीक्षणात्मक दृष्टी असावी लागते. एकूण परीक्षक हा समीक्षकच असतो, फक्त प्रिंट मीडियाच्या मर्यादांशी त्याची तडजोड झालेली असते. किंवा असेही म्हणता येईल की परीक्षक म्हणून लेखनाची केलेली सुरुवात नंतर समीक्षेच्या दिशेने परिणत होत जाते. परीक्षण करताना घेण्यात येणारी काळजी. पुस्तक परीक्षण करताना साधारणतः पुढील गोष्टींची दक्षता परीक्षक घेत असतात. पुस्तक परीक्षण करण्यापूर्वी किमान एकदा तरी ते पुस्तक ग्रंथ परीक्षकाने वाचले पाहिजे अशी अपेक्षा असते. काही सरावलेले अनुभवी लोक केवळ ग्रंथ चाळूनच परीक्षण लिहून देत असतात. अर्थात ही चुकीची गोष्ट आहे. पुस्तक परीक्षणामध्ये परीक्षक ज्या ग्रंथाचे परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो त्यातील मुद्द्यांचा क्रम साधारणतः असा असतो. 1. प्रथमतः प्रस्तावनापर परिच्छेदात तो ग्रंथाच्या विषयाचे औचित्य पटवून देतो. 2. ग्रंथाच्या आशयाचे थोडक्यात विश्लेषण करतो. 3. ग्रंथातील आवडलेल्या गोष्टींचा आवर्जून उल्लेख करतो. 4. जाणवलेल्या त्रुटी उणिवा दाखवून काही उपाययोजना पुढील आवृत्तीकरिता सुचविण्याचा प्रयत्न करतो. 5. शेवटी ग्रंथाचे नाव, लेखकाचे नाव, प्रकाशन संस्था, आवृत्ती वर्ष, मूल्य, पृष्ठ संख्या यांचीही माहिती देतो. समारोपाकडे वळतो आपण. समारोप पाहताना ग्रंथ व वाचक यांना जोडणारा पूल म्हणजे ग्रंथ परीक्षण होय. आज बाजारात अनेक ग्रंथ पुस्तके येत असतात. त्यातील नेमके काय वाचावे हे वाचकांना समजण्यासाठी परीक्षणे मदत करत असतात. म्हणजेच एखाद्या ग्रंथाचा परिचय व्हावा आणि वाचकाने तो ग्रंथ वाचावा. ग्रंथ वाचनाची उत्सुकता वाचकांच्या मनात निर्माण व्हावी म्हणून परीक्षणे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आज साहित्याचे ललित साहित्य, वैचारिक साहित्य असे वर्गीकरण केले जाते. या दोन्ही प्रकारातील ग्रंथाचा चिकित्सक आढावा घेणे म्हणजे ग्रंथ परीक्षण करणे होय. ग्रंथ परीक्षण करण्याआधी ज्या ग्रंथांचे किंवा पुस्तकांचे परीक्षण करावयाचे आहे त्यांचे सूक्ष्म वाचन करून त्यात असणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींची नोंद यात करणे आवश्यक असते. 19व्या शतकात विविध ज्ञानविस्तार या मासिकाने प्रथम ग्रंथ परीक्षण केले होते. काही वेळेला पुस्तकाची लक्षणीय व वाङ्मयीन गुणवैशिष्ट्ये सांगण्यासाठी तर कधी ग्रंथाची उपयुक्तता सांगण्यासाठी परीक्षणे केली जाऊ लागली. एखाद्या वैचारिक ग्रंथाचे परीक्षण करावयाचे असेल तर प्रथम त्या ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाचे आकलन करून घेणे महत्त्वाचे असते. म्हणजे त्या ग्रंथातील विषय आणि आशयाचे ज्ञान परिपूर्ण असावे लागते. असे परिपूर्ण ज्ञान झाल्यावर त्यात सांगितलेल्या विषयाचे वर्गीकरण करून त्याची एका सूत्रात मांडणी करून विश्लेषण करता येते. लेखकाने त्या ग्रंथातून विषयाची जी मांडणी केलेली असते त्याच परस्पर संबंध लक्षात घेऊन त्या विषयाचे मूल्यमापन केले जाते. परीक्षक हा लेखनशैलीचे व संपूर्ण त्या ग्रंथाचेच महत्त्व सांगतो. त्याचबरोबर वस्तुनिष्ठ दृष्टीने मूल्यमापन करून त्या ग्रंथाची योग्यता सांगतो. त्याचसोबत त्याचे मौलिकपण आणि उद्बोधकत्व सांगतो. या ग्रंथाने साहित्य विश्वात काय भर घातली याचेही तार्किक पद्धतीने विवेचन करतो. अशा ग्रंथाचे परीक्षण करत असताना त्या ग्रंथातील विचारविश्वाला व ज्ञानाला केंद्रवर्ती ठेवून
परीक्षण केले जाते. या परीक्षणात ज्ञान लालसा महत्त्वाची असते. ललित साहित्याचे परीक्षण करताना मात्र परीक्षक वाचकाची भूमिका घेत असतो आणि म्हणूनच त्या कलाकृतीतील भावविश्वाला महत्त्व प्राप्त होत असते. असे परीक्षण करताना ती साहित्यकृती कथा, कादंबरी, नाटक यासारख्या कोणत्या प्रकारात येते हे जाणून त्याचे वेगळेपण लक्षात घेऊन त्याचे आशयसूत्र तपासावे लागते. हे आशयसूत्र तपासत असताना अनेक प्रश्न समोर येतात आणि मग त्या प्रश्नांचेच विवेचन करता करता ती साहित्यकृती उलगडावी लागते. लेखकाने आपल्या साहित्यकृतीतून कोणत्या जीवनानुभव व्यक्त केला आहे, त्यांची मांडणी आणि रचना कशा प्रकारे केली आहे, त्यातील व्यक्तिचित्रण कितपत प्रभावी झाले आहे, त्यातून वातावरण निर्मिती कशी साधली आहे, या सगळ्याला अशी योग्य शब्दकला साधली आहे का, ती कितपत परिणामकारक झाली आहे, त्यात काय त्रुटी आहेत का, त्यामुळे वाचकांच्या आकलनात किंवा आस्वादनात काही अडचणी येतात का, ही भूमिका असते. परीक्षक ज्या पुस्तकांचे परीक्षण करणार आहे त्याचा लेखकाच्या व्यक्तिमत्वाची ओळख प्रथम करून घ्यावी लागते. मग त्याने आपल्या ग्रंथातून कोणत्या मनोविश्लेषणाचे चित्रण केले आहे ते समजावून घ्यावे लागते. उदाहरणार्थ, आशा पगे यांच्या आपल्या नात किंवा पंख कथेतून विविध वयोगटातील स्त्रियांच्या भावविश्वाचे यथार्थपणे चित्रण करतात. मीनूच्या कल्पनेला असलेले पंख परिस्थितीने व वास्तवाच्या दर्शनाने कसे कळून पडतात याचेही अतिशय सुंदर चित्रण त्या करतात. मीनूच्या कथनातून संपूर्ण कथा वाचकांसमोर उलगडत जाते. हे या कथेचे वैशिष्ट्य किंवा वेगळेपण असे म्हणता येईल. चैतन्यमयी भावविश्व, लेखिकेची खास भाषाशैली, कथेमधील प्रादेशिकतेचे विशेष यासारख्या अनेक बाबींचे स्पष्टीकरण द्यावे लागते. कथा वाचताना वाचकांना होणारा निर्भेळ आनंद आणि त्यांच्या कथांमुळे मराठी कथासृष्टीत समृद्ध भर पडल्याचे सांगून परीक्षण संपवावे लागते. ग्रंथपरीक्षण जो करणार आहे त्याला काही गोष्टींची पूर्वतयारीही असावी लागते. त्या ग्रंथाचे परीक्षण करावयाचे आहे. तो ग्रंथ त्याने काळजीपूर्वक समग्र वाचला पाहिजे. त्या ग्रंथाचा जो लेखक आहे त्याची माहिती त्याला असली पाहिजे. त्याने लिहिलेले वाङ्मय त्याला परिचित असावयाला हवे. म्हणजे त्याने अनेक गोष्टींचा सांगोपांग अभ्यास केला पाहिजे. ज्या ग्रंथाचे परीक्षण करावयाचे आहे त्यातील महत्त्वाची टिपणे त्याने काढावयास हवीत. अशा अभ्यासानेच परीक्षणाला सकसपणा प्राप्त होत असतो. आपण केलेल्या वाचनातून व काढलेल्या मुद्द्यातून त्या ग्रंथाविषयी आपले एक मत तयार होत असते. हे आपले मत म्हणजे अभिप्राय परीक्षकाने शब्दरूप देऊन मांडावयाचा असतो. ज्या ग्रंथाचे परीक्षण करावयाचे त्या ग्रंथाच्या लेखकाविषयी, ज्या ग्रंथाच्या विषयाविषयी प्रथम परिचय करून घ्यावा लागतो. ग्रंथाचे नाव व प्रकाशन काल याची नोंद करून घ्यावी लागते. ग्रंथाचा विषय व आशयाचे विस्तृत विवेचन करून घ्यावे लागते.
येथे परीक्षकाला स्वतःचे मत नोंदविण्याचे स्वातंत्र्य असते. आशयांचे विवेचन करताना त्या ग्रंथातील मुद्द्यांचा उल्लेख करावा लागतो. त्याचबरोबर ग्रंथात दिलेल्या अवतरणावर चर्चा करावी लागते. ग्रंथाच्या विषयातील वेगळेपणाही त्याला सांगावा लागतो. नवीन आलेल्या ग्रंथाची ओळख करून देणे हाच ग्रंथ परीक्षणाचा प्रमुख हेतू असल्याने त्या ग्रंथात कोणते नवीनपण आले आहे हे लक्षात घ्यावे व ते परीक्षणातून मांडावे. पुस्तक परीक्षण करताना पुस्तक वाचकाकडे घेऊन जाणे, त्या पुस्तकाविषयी रसिक वाचकाचे कुतूहल जागृत करणे, वाचकांच्या आस्वाद क्षमतेत भर घालणे, जाता जाता पुस्तकाचे नेमके स्थान दिग्दर्शित करणे, लेखकाच्या शैलीचा परिचय करून देणे हे परीक्षणकर्त्याचं काम असतं. आपली स्वतःची वाङ्मयविषयक भूमिका न सोडता आपल्या परीक्षणाद्वारे समीक्षकाला वाचकांशी संवाद साधता आला पाहिजे. हा संवाद अधिक स्नेहशीलतेने परंतु तर्ककर्कश किंवा कठोर न बनता साधणे यात परीक्षणकाराचे कौशल्य असते. धन्यवाद मित्रांनो.